राजधानी रायगडनंतर आपला हा दुसरा दिवस आहे. अशी मोठी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. मालवण बीचच्या इकडे आलो ना, जेव्हा आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जातो, सिंधुदुर्ग किल्ला ह्या साईडला आहे आणि बीच पकडून थोड्याच अंतरावरती मोजून वॉकिंगला 5 मिनटं पण जास्त आहेत. तर त्या 5 मिनटावरती आपण येऊन इकडे बघू शकता. मन मनगट आणि मेंदू यांचा सोबत विकास कसा करायचा ते या जागतिक चित्रातून आपल्याला बघायला मिळतो. एकाच वेळेस आपल्याला अनेक शत्रू सैन्यावरती मारा करायचा असतो आणि याच छत्रपतीच्या ज्वरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा शत्रूच्या सुंदर सैन्यावरती भारी बघायचा. आणि मुलगी आपल्या समोर एक लाठीकाठीचा प्रात्यक्षिक समोर सादर करत आहेत आणि दुसरं कोणी नसून आपले वस्ताद प्रमोद पाटील यांच्या मिसेस तारे आणि त्यांची मुलगी रणरागिनी जिजाऊ या आपल्या समोर एक लाठीकाठीचा प्रात्यक्षिक सादर करत आहेत. याला म्हणतात रणरागिणी. आजकाल शिक्षणासोबत शस्त्रांच्या प्रात्यक्षिके त्यांचं प्रशिक्षण घेणे महत्वाचं झालेलं आहे. आपल्या समोर नंतर सादर करतात आपल्या आखड्याच्या अजून शूरवीर रणरागिणी लाठीचे हँड आपल्या समोर सादर करतात. नेमबाजपणा परफेक्टनेस आणि एकदम शार्प लाठीचे प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करतात. बघा कुठे खेळायला कसं प्रात्यक्षिक सादर करून बहिणी करतात. विशेष म्हणजे बहिणी आहे, सगळ्या बहिणी आहेत. त्यांची स्पेड बघा, स्वतःचा असलेला आत्मविश्वास, लक्षबास. थोडासा मुलगा आपल्या समोर लाठीकाठीच्या प्रात्यक्षिक समोर सादर करत आहे. सगळ्यांनी कारक भला शबास. शत्रू आला तर दानपट्टा होऊन घ्यावा लागणार. सिद्ध करून दाखवतो आपल्या समोर एक परफेक्टनेस, शार्पनेस, डोळ्यांमध्ये अंगार.
यानंतर लाठीकाठीच्या कैची या प्रकाराचं प्रात्यक्षिक सादर केलं जाणार आहे. कैची म्हणजे काय थोडक्यात सांगतो, लोकांना फक्त प्रात्यक्षिक वाटतं, पण तुम्ही सादर करताय ते पेशाने डॉक्टर आहेत, तरी परंतु एक छत्रपतींचा मावळा म्हणून आपल्याला ही कला आली पाहिजे आणि त्यासाठी अविरतपणे रोज 1 तास सराव करून, म्हणजे आपलं काम आणि आपलं सराव या दोन्ही गोष्टी ते तंतोतंत सांभाळत आहेत. आणि या ठिकाणी आपल्यासमोर बाणा या शास्त्राचे प्रात्यक्षिक केलं जात आहे. म्हणजे एकाच वेळेस अनेक छत्रसैन्यावरती मारा करायचा आणि एका गावामध्ये 6 सैन्य गार करायचं. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.